पुणे नाशिक मार्गावरील पेठ घाटात एसटी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली असून चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार जुन्नरहून मुंबईकडे जाणारी एसटी बस रात्री सुमारे 11:30च्या सुमारास मंचरच्या पुढे पेठ घाटात आली असतानाच अचानक बसमधून धूर आणि नंतर आग दिसू लागली। परिस्थितीची गंभीरता ओळखून चालक आणि वाहकाने तत्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले। बसमधील फायररोधक बाटला रिकामा होता। महामार्गावरील एका खासगी बसला थांबवत त्या गाडीतील आगरोधक बाटल्याच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले। या बसमध्ये सुमारे 55 ते 60 प्रवासी प्रवास करत होते। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या घटनेत 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून या घटनेमुळे प्रवाशांना रात्री जवळपास 2 तास रस्त्यावर थांबावे लागले, ज्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात जुन्नर आगाराच्या एसटी बसला आग लागण्याची ही तिसरी घटना असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणीही या निमित्ताने पुढे येत आहे। दादा काय नाव आपलं? पटेल अशरफ पटेल। गाडी कुठून कुठे चालली होती? जुन्नरवरून मुंबई सेंट्रलला चालली होती गाडी। मुंबई सेंट्रलला चालली होती। किती वाजताची गाडी होती? 10ची गाडी होती आणि आता हे मंचर पुढं झालं आपलं आग लागली। पेठच्या घाटामध्ये तुम्ही थांबलेत, काय घडले? गाडीला आग लागली। आग लागली? हा, आग लागली होती। कसं कळलं आग लागलेली? ते कंडक्टर म्हटले बोले मागच्या दरवाजातून उतरा सगळे लोक खाली, आग लागली गाडीला। आणि तिला आग लागल्याच्या सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं कोणी? पहिल्यांदा कंडक्टर ड्रायव्हरनी पाहिलं वाटतं। ड्रायव्हरला कळालं का म्हणजे काहीतरी वास येते म्हणून सगळे गाडी साईडला घेतली आणि म्हटले सगळे लोक उतरा खाली। गाडीत साधारण किती प्रवासी होते? गाडी फुल आहे, स्टँडिंग होते लोक। गाडी स्टँडिंग? पूर्ण गाडी रिझर्वेशन आहे आणि लोक स्टँडिंग होते। आता ती आग लागलेली कशी विझवली? काय प्रयत्न केले? कोणी प्रयत्न केले? पहिलं तर सगळे बाहेर आले, त्याच्यानंतर ते फायर एक्सटिंग्विशर भेटत नव्हता, मग 2 बस आले, त्यांच्याकडून फायर एक्सटिंग्विशर घेतला आणि मग ते बुजवलं। मग याच्यामध्ये काय कोणाला हानी वगैरे झाली? हा, लय लोकांना लागलंय, उतरताना लागलंय, कोणाचं इथं फाटलंय, कोणाच्या हाताला लागलंय, कोणाच्या डोक्याला लागलंय, रक्त निघतंय। फर्स्ट एड पण नाही आहे गाडीमध्ये, काहीच नाही। कशामुळे आग लागली असं काय अंदाज आहे? आता ते एक पॅसेंजर आहे, ते म्हणत होता काल ह्याच गाडीमध्ये आले आणि गाडी घाटात म्हणजे थांबली होती ट्रॅफिकमुळं, तर झालं असेल का म्हणजे क्लच प्लेट वगैरे फेल झाली असेल, काहीतरी झालं असेल, म्हणजे गाडीची रनिंग जास्त आणि चेक नाही केली असेल गाडी, त्याच्यामुळं झालं असेल सीन काहीतरी। आता कळलं समजलं म्हणून प्रवासी पटकीने खाली उतरले। जर हे समजलं नसतं तर काय घटना घडली असती? काय म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही ते सीट बीट बघा, लोकांना पण म्हणजे नाही का बर्न झालं असतं हाताला आणि मग धावपळ झाली असती आणि जेवढा आत्ता लागलंय त्याच्यापेक्षा जास्त लागलं असतं उतरताना। इमर्जन्सी एक्झिट चालू आहे का? चालू आहे। इमर्जन्सी एक्झिट मधून बाहेर पडले कसं? हा, बाहेर पडले आणि त्यात म्हणजे म्हातारे लोक पण होते, ते पडले खाली, उतरताना पडले। आता घटनास्थळी पोलीस किंवा अग्निशमन दल वगैरे आले होते का? नाही, कोणच नाही आला। आपला सिडीपंपाला फोन लावला होता आणि त्यांनी मग एकाचा नंबर दिला। सिडीपंप आली आहे पण त्यांच्या यायच्या अगोदरच आम्ही विझून टाकली आग।